आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराचे सरदार निघाले, खोटा बोलण्याची स्पर्धा ठेवली तर सगळे अवॉर्ड केजरीवाल घेऊन जातील। प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका। सैफ हल्ला प्रकरणात निर्दोष सुटल्याने आकाश कनौजियाने TV9 मराठी समोर सांगितली सर्व हकीकत। पोलिसांनी निर्दोष सोडलं पण माझी नोकरी गेली, लग्न मोडलं, चूक नसतानाही मला अटक केली, आकाश कनौजियाने मांडली व्यथा। प्रयागराजमध्ये महाकुंभमधील सेक्टर 22 मध्ये आग, अनेक टेंट जळून खाक, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही, आगीचं कारण स्पष्ट। गिरणी कामगारांच्या थकीत पगारासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं आंदोलन, एनटीसीच्या कार्यालयात राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात ठाकरे गट आक्रमक, ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुलुंड धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात एल्गार मोर्चा। नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार आणि दुचाकीचा अपघात, अपघातात पती पत्नीचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, अपघातात दोन्ही वाहनं बाजूच्या नाल्यात फेकली गेली। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये विकास कामांच्या ठेक्यावरून राडा, भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा, हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी, शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार। 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांकडून कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार, सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे।